केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकताच किराणा दुकानात सर्दी खोकल्याच्या गोळ्या मिळतील असा प्रस्ताव घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर समर्थ क्रांती फाउंडेशनच्या वतीनं नाशिकमधील सातपूर विभागातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. याबाबत सुनीता माळोदे आणि धनंजय खडगे यांनी अधिक माहिती दिली. समर्थ क्रांती फाउंडेशन, अश्विनी राहुल खकाळे. आपल्या आताच केंद्र शासनाने जो निर्णय घेतला आहे, आपलं जे किराणा दुकानवाल्यांना जे परमिशन देत आहेत मेडिसिन ठेवायची, तर हे फार्मासिस्ट सारखाच दर्जा दिल्यासारखाच येतो. ग्राहकांना म्हणजे त्यांच्या आरोग्याशी छळ आहे हा. त्यांना म्हणजे त्यांच्या कोणत्या याच्यावर बेसवर ते देणार आहेत असं मेडिसिन देणार आहे, त्याचे साईड इफेक्ट झाले, त्याचा डोस कसा द्यायचा, काय द्यायचं, हे कसं काय सांगणार आहेत ते. समर्थ क्रांती फाउंडेशनच्या वतीने आज आम्ही FD ऑफिसला एक निवेदन देण्यासाठी आलो. जो निर्णय केंद्र शासनाने प्रस्ताव मांडलेला आहे, येत्या काही दिवसांमध्ये किराणा दुकानामध्ये पण औषधं विक्री करण्याबाबत, हा निर्णय सर्वात चुकीचा आहे, घातक आहे आणि सर्वांच्या जीवाशी खेळणारा विषय आहे. तर ह्या विषयावर आम्ही समर्थ क्रांती फाउंडेशनतर्फे मिलिंद पाटील साहेब आता नव्हते, पण ब्राह्मणकर साहेबांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे की हा प्रस्ताव जो मांडलेला गेलेला आहे, रात्री 9-10 वाजता कदाचित माझ्या हिशोबाने हा प्रस्ताव मांडला गेला असावा की न विचार करता किराणा दुकानामध्ये सर्दी खोकल्याच्या गोळ्या ठेवण्यात याव्या. मग आम्ही फार्मासिस्ट लोकांनी एवढे शिक्षण घेतले आणि शिक्षण घेऊन आमची डिग्री आम्ही किराणा दुकानात लावायची का? किराणा दुकानात सर्दी खोकल्याचे औषध गोळ्या मिळणार असेल तर इथे शिक्षणाची गरज नाही का? केंद्र सरकारच्या अशा बिनबुडाच्या निर्णयाला आमची हरकत असून हा सरळ 4.5 लाख फार्मासिस्टवर अन्याय आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाचा विचार करावा, अन्यथा यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी समर्थ क्रांती फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर.